हो, चल ना. मला फक्त वरचं एकदा बघायचं आहे. काव्या शांतपणे म्हणाली. फेना मनात म्हणाली, लीला तर नक्की जळणार. ही काव्या खरंच भन्नाट आहे. तिला जे हवं ते मिळवण्यासाठी ती जीव तोडून मेहनत करते. फक्त बिचारी खूप गरीब आहे. काव्याने जेव्हापासून टॉप फ्लोअरला जाण्याचा विचार केला तेव्हापासून ती त्याचा मार्ग शोधत होती. फेनाला तिचा धडाडीपणा आवडत होता, पण तिला हे मात्र कल्पनाही नव्हतं की काव्या त्या ब्लूप्रिंट्स तयार करू शकते. सगळे खाली गेल्यावर काव्याने बहाणा केला की तिला 22व्या मजल्यावर काहीतरी विसरलं आहे. ती पटकन वर गेली. ती दिवसभर ज्यावर लक्ष ठेवून होती तो संगणक शोधून तिने डेटामध्ये एक छोटीशी सुधारणा केली. दिवसभर ती पाहत होती. एक छोटा आकडा बदलला तरी संपूर्ण ब्लूप्रिंट बदलत होती. म्हणूनच डिझाईन अडकत होतं. हे केलं की आता झालं पाहिजे. काव्य विचार करत खाली आली. बाहेर आली तर फेना अजूनही तिची वाट बघत होती. काव्या, माझ्या नवऱ्याने सांगितलं की त्यांच्या विभागाची आज पार्टी आहे आणि आपल्यालाही बोलवलं आहे. आपण तिथं जायचं योग्य वाटत नाही. काय झालंय, फक्त थोडे सिक्युअर्स खायचे आहेत. पुरुषच जास्त आहेत म्हणून त्यांना बोर होते. त्यांच्या बायकांनाही ते मजेत हाकामारी करतायत. फेनाने तिला ओढलत नेलं. चालता चालता फेना म्हणाली, माझ्या नवऱ्याने सांगितलं काव्या तू एकटी राहतेस, तुला एखादा चांगला परिचय करून देऊ शकतो. काव्याने काही बोललं नाही. मला लग्न करायचं नाही, प्रेम करायचंही नाही, काव्या शांतपणे म्हणाली. फेना थबकली. का रे, बाई म्हणून लग्न तर करावंच लागतं. कायम एकटी काम करणार, म्हातारपणी मूल नाही, नवरा नाही, काय करशील? काव्याने क्षणभर विचार करून शांतपणे म्हणाली, कारण मी अपत्य जन्म देऊ शकत नाही. कोणाचाही वेळ का वाया घालवू? फेना एकदम गप्प झाली. तिच्या चेहऱ्यावर काव्याबद्दल दया उमटली. ते पोहोचले तेव्हा फेनाचा नवरा काव्याकडे हसून म्हणाला, या या जेवायला या. काव्या एका कोपऱ्यात बसली होती. कुरूप म्हणून तिला कोणी विचारतही नव्हतं. अचानक झेन उठला आणि म्हणाला, आज आपल्या जेवणाची मेजवानी काव्याने ठेवली आहे. तिला पगार मिळाला म्हणून आज ती आपल्याला खाऊ घालत आहे. काव्या क्षणभर दिसली. तिला तर पगार किती आला तेही माहीत नव्हतं. हा जाणता कसा? फेना सुद्धा अचंबित झाली. काय काव्या, तू देणार मेजवानी? राहू दे, मी देते. झेनने फेनाला जोरात ओढलं. काव्याने सांगितले, तू मध्ये का बोलतेस? अगं काव्या, किती उदार आहेस, दुसरे लोक म्हणाले. हो रे, आज भरपूर खाऊया. काव्या हादरली. आजची मेजवानी दिली तर तिला संपूर्ण महिन्याचं भाडंही देता येणार नव्हतं. ती उठून बाहेर निघाली. फेना मागे आली. काव्या, काय झालं? त्याच्या मागून झेन मागे आला. अहो, थोडंफार खर्च आहे, तुम्ही नाही म्हणणार ना? फेना संतापली. मी सांगितले ना, काव्याजवळ पैसे नाहीत. काव्या शांतपणे म्हणाली, मी देईन, पण हा पैसा माझ्या दोन्ही महिन्याच्या भाड्याचा आहे. आता राहणार कुठे? झेन तडफडला. अगं, मग पैसे नाही तर बाहेर निघ. मी काय करणार? झेन, जरा तरी लाज बाळग. काव्या मला कामात मदत करते.
तू दिवसभर घरी बसून फक्त खाशील. जैनला दारू चढली होती. तो बेतालपणे बोलू लागला. अगं, तू तर आंधळ विश्वास ठेवतेस. तू नसताना ही काव्या मला तिच्या खोलीत ओढते. मीच नाही गेलो, तुझा संसार बुडवेल ही बाई. काव्या अवाक झाली. तिला वाटलं तो नाकारेल, पण त्याने उलट तिच्यावरच खोटं लादलं. फेना स्तब्ध झाली. काव्या म्हणाली, फेना, मला स्पष्ट करू दे. पण जैन अजून बडबडू लागला. मी तिच्याकडे का पाहीन? किती कुरूप आहे ती. ए फेना, जाऊया. मेजवानी नाही द्यायची तर भाडेही देऊ नकोस. घे तिचे पैसे आणि तिला जाऊ दे. फेना तिच्या नवऱ्याबरोबर नाईलाजाने गेली. काव्या एकटी मागे उभी राहिली. रागाने थरथरली, पण तिने स्वतःला सावरलं. मी मित्र बनवायला परत आले नव्हतेच. विश्वास ठेवला नाही तर नको. रात्री काव्या तिचं थोडंसं सामान घेऊन त्या घरातून निघाली आणि परत पुलाखाली राहत असलेल्या जागेत गेली. दुसऱ्या दिवशी ती कामावर आली. फक्त एवढा विचार, काम संपलं की नवीन खोली शोधायची. पण 22व्या मजल्यावर मात्र कल्लोल झाला होता. एक डिझायनर कामगाराला रुद्र म्हणाला, तू इतका हुशार. मॅनेजर साहेबांनी कामगाराचं कौतुक केलं. एका छोट्या डेटा बदलण्याने संपूर्ण ब्लूप्रिंट दुरुस्त झाली. डिझायनर गोंधळला. मी तर काहीच बदललं नाही. मॅनेजर थेट सिक्युरिटी रूममध्ये धावत गेला. तिथं त्याला फुटेजमध्ये दिसलं. त्याच्या संगणकाला कोणीही हात लावला नव्हता. फक्त एक सफाई कामगार. बाहेर कंपनीच्या गेटजवळ जैनने काव्याला अडवले. तू स्वतःहून घर सोडलंस, पण 700 रुपयांनी भागणार आहे का तुझं? जैनने थोड्या तुच्छतेने विचारले. काव्या शांतपणे म्हणाली, मी फेनाला सत्य सांगितलं नाही. कारण मला तुझी भीती वाटती म्हणून नाही, पण तिचं मन दुखावू नये म्हणून. ही शेवटची वेळ आहे. तुला सावध करते. पुन्हा असलं काही केलंस तर नशीब साथ देणार नाही. जैनचा चेहरा रागाने लाल झाला. तुला वाटतं फेना तुझ्यावर विश्वास ठेवेल? पैसे दे, नाहीतर या कंपनीतून तुला बाहेर काढायला मला 2 मिनिटं पुरतील. काव्याने तुच्छतेने उत्तर दिलं. एक सिक्युरिटी गार्ड मला कंपनीतून काढणार. माझ्या अगदीच मागे लागलेले लोक याहून मोठे आहेत. तू कोण आहेस? हे ऐकून जैन संतापला. अगं कुरूप बाई, आमच्या सिक्युरिटीवाल्यांचा पगार 7,000 आहे. तुझ्यासारखी कोण आहेस तू? आमच्या चेअरमनला मी ओळखतो. माझ्यासमोर उभी राहशील? तेवढ्यात एक तरुण धावत आला. हो हो, तीच आहे, तो ओरडला. जैन थबकला. तू कोण? तो जैनकडे न पाहताच थेट काव्याकडे गेला. मी तुला शोधत होतो. काव्या दचकल्यासारखी भासली. मी का? जैन उपहासाने म्हणाला. बघ, आता आली ना गुन्ह्याची चौकशी. पण अचानक त्या तरुणाने, तो होता डिझायनर. काव्याचा हात पकडला. धन्यवाद, तू केलेस ते आमच्या संपूर्ण डिझाईन टीमचं काम वाचवलंस. काव्याच्या डोळ्यात आश्चर्य. जैन तर पूर्ण गोंधळलेला. डिझायनर तिला ओढत म्हणाला, सर्वेलन्स फुटेजमध्ये पाहिलं मी. तू माझं डेटा बदललं. तू खरोखरच फक्त क्लीनर आहेस का? काव्या घाबरल्यासारखी डोकं हलवते. नाही, मी काही नाही. तू चुकत आहे. काव्या विवश होऊन त्याला थांबवत म्हणाली, नको, मला तुझ्या रुद्र गायकवाड यांच्यासमोर नेऊ नकोस. त्यांच्याशी माझा वैर आहे. त्यांना समजलं तर ते मला ठार मारतील. डिझायनर झिजला. रुद्रची निर्दयी प्रतिमा सगळीकडे ऐकलेलीच. म्हणजे खरीच तू कोणीतरी मोठी व्यक्ती, तो पुटपुटला. काव्या शांतपणे म्हणाली, मी इथे फक्त क्लीनर आहे, फोनही नाही. जर गरज असेल तर तू अध्यक्षांच्या ऑफिसमध्ये मला शोधू शकतोस. माझं नाव रिया. डिझायनर खुश झाला. पुढच्या वेळी मी तुला जेवण देतो,
तुझी काही गरज असेल तर मला सांग. हो, आणि तुला जर काही प्रॉब्लेम आला तर मला विचार. तिच्या मनात धन्य तो भोळा भाबडा डिझायनर फसला. दरम्यान फेना आणि काही कर्मचारी कॅन्टीनमध्ये जाताना काव्या व डिझायनरला बोलताना पाहतात. हे बघ, अशी कुरूप बाई आणि तिच्या मागे मुलगा, कमालच. अगं, कुरूप लोकांमध्येच डावपेच जास्त असतात. फेना शांत, डोळे जमिनीकडे. चल, काम खूप आहे दुपारचं. काव्याच्या छातीत काहीतरी दुखलं, पण ती काही बोलली नाही. रात्री कॅफेत डिझायनर पुन्हा आला. दोघे बाहेरच्या कॅफेत बसले. काव्या त्याला सर्व डिझाईन चुका सुधारून देत होती. अगदी आश्चर्यकारक. तू तर एक सुप्रसिद्ध डिझायनर होतीस, डिझायनर भारावून म्हणाला. आणि दुसरीकडे रुद्र, मला वाटतं तुझ्या टीममधील एक डिझायनर कंपनीला धोका देतोय. रुद्र चिडला. तुला कंपनीच्या गोष्टी कळत नाहीत. लीला हटली नाही. मी स्वतः पाहिलं, एक डिझायनर एका क्लीनरशी चोरून बोलत होता. तीच कुरूप बाई नेहमी इथे फिरते. नक्की काहीतरी चाललंय. रुद्र थांबला. त्याच्या मनात त्या बदललेल्या नंबरची आठवण चमकली. त्या एका नंबरने संपूर्ण प्रोजेक्ट चालू झालं होतं. तो लीलाकडे वळून गंभीर आवाजात विचारतो, तो डिझायनर कोण होता?